पुण्यातून एक मोठी बातमी समोर येते। शरद पवार, अजित पवार आणि छगन भुजबळ पुण्यातल्या एका कार्यक्रमात एकत्र दिसण्याची शक्यता आहे। चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होणार आहे। शरद पवारांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण केलं जाणार आहे। तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून छगन भुजबळांचं नाव आहे आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनाही निमंत्रण देण्यात आलंय। त्यामुळे शरद पवार, अजित पवार आणि भुजबळ एकाच व्यासपीठावर दिसणार का याची चर्चा सुरू झाली आहे। तर आपण पाहतोय भुजबळांना मंत्रिपद न दिल्याने वडेट्टीवारांनी त्यांना डिवचलाय। तर महायुतीने ओबीसी मतांसाठी भुजबळांचा वापर केला आणि त्यांच्या हातात भोपळा दिल्याची टीका देखील वडेट्टीवारांनी केली आहे। आणखी काय म्हणालेत वडेट्टीवार आपण पाहूया। नाराजी व्यक्त करून काय पर्याय काय? भाजपकडे जाण्याचा एक पर्याय नाहीतर घरी बसण्याचा पर्याय। ओबीसी नेत्याला महाराष्ट्रामध्ये वापरून त्यांचा या सरकारने दुरुपयोग केला। मतं घेण्यामध्ये जे महायुतीला मतं मिळाले असतील ती छगन भुजबळांच्या मुळे मिळाली। त्याचा फायदा प्रचंड महायुतीला झाला आणि भुजबळांच्या हातात भोपळा दिला। वडेट्टीवारांनी एक टीका केली आहे की भुजबळ जे आहे तो ओबीसी नेते आहे, परंतु त्यांना डावललं गेलं, त्यांचा फक्त वापर जो आहे तो मागच्या काळात केला गेला ओबीसी नेत्यांमध्ये आणि आता मात्र डावललं गेलंय। काय तुमचं काय? असं नाही आहे। नक्कीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, अजितदादा पवार साहेब हे त्यांच्याबद्दल विचार करतील। नक्कीच त्यांना योग्य ते स्थान मिळेल। आणि आता साई भक्तांसाठी आनंदाची बातमी, कारण नवीन वर्षात शिर्डी संस्थानने पंढरपूर पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेतलाय। सामान्य रांगेतल्या पहिल्या 2 भाविकांना आता आरतीसाठी थेट समाधीजवळ उभं राहण्याचा मान मिळतोय। पंढरपूरला आषाढी आणि कार्तिकी एकादशीला सामान्य रांगेतल्या पहिल्या दोघांना मुख्यमंत्र्यांसोबत पूजेचा मान असतो आणि त्याच धर्तीवर आता साई संस्थानने देखील हा निर्णय घेतलाय। साईंची मध्यान्ह आरती, धूपारती आणि रात्रीच्या शेजारतीला दररोज 2 भाविकांना ही संधी मिळणार आहे। नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी झाशीतल्या रजक दाम्पत्य पहिल्या आरतीचे मानकरी ठरले। आणि आता घेऊयात राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा। पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक झालंय। गडचिरोलीतील कामगिरीचं मोदींनी कौतुक केलंय। फडणवीसांसमोर काल 11 नक्षलींनी आत्मसमर्पण केल्याचं आणि स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एसटी बस सुरू असल्यानं मोदी खुश झालेत। दरम्यान कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणेंचं इंदापुरात जोरदार स्वागत करण्यात आलंय। मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर पहिल्यांदाच ते इंदापुरात आलेत। भरणेवाडी आणि अंथुर्णे या ग्रामस्थांनी त्यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी केली आहे। मंत्रिपदावरून नाराज असलेले छगन भुजबळ परदेशवारीनंतर नाशिकमध्ये परतणार आहेत। अजित पवारांची भेट न घेता त्यांनी थेट फडणवीसांची भेट घेतली होती आणि या भेटीनंतर भुजबळ भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या। तेव्हा भुजबळ आता काय भूमिका घेतायत याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। छगन भुजबळ आज नाशिकमध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याला ते अभिवादन करणार आहेत। मंत्रिपद न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज आहेत। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडबाबत काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केलाय। तर मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। पोलीस दलातील अधिकाऱ्याचा हवाला देत वडेट्टीवारांनी हा दावा केला। पालकमंत्री पदांबाबत अजून घोषणा करण्यात आलेली नाही, मात्र त्याआधीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार असं वक्तव्य केलंय। बावनकुळेंच्या नावाची मुख्यमंत्री घोषणा करणार असंही ते म्हणाले। वाल्मिक कराडला ज्या पोलीस स्टेशनमध्ये ठेवलंय त्या ठिकाणी 5 पलंग मागवण्यात आलेत। हे पलंग स्वतःसाठी मागवल्याचं पोलिसांनी सांगितलं असलं तरी गादी, उशी, पंखा, एसी देखील बसवता येतील का असा टोला रोहित पवारांनी लगावला।
पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडलंय. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक विशाल धनवडे पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. त्यांच्यासोबत इतर 5 माजी नगरसेवकही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. जळगावच्या पाळधी गावात गाडीच्या किरकोळ वादातून राडा झाल्याचं मंत्री गुलाबराव पाटलांनी म्हटलंय. तर गुलाबराव पाटलांच्या गाडीचा धक्का लागल्याच्या कारणातून गावात 2 गटात हाणामारी झाली होती आणि यावेळी काही दुकानं आणि गाड्यांची जाळपोळ देखील करण्यात आली होती. तर प्रकरणी संचारबंदी लवकरच उठवण्यात येईल असं देखील भुजबळांनी म्हटलंय. शिवाजी पार्क मैदानातील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीलाच मोठी भगदाड पडली आहे आणि या धक्कादायक प्रकाराने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. तर शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या समोर हे शिवराज्याभिषेकाचं शिल्प आहे. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. मात्र शिल्पाच्या तळाखालच्या भिंतीच्या लाद्याच उखडलेल्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे या उखडलेल्या लाद्यांच्या आत घाणीचं साम्राज्य देखील पसरल्याचं पाहायला मिळत आहे. मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याची घटना ताजी असतानाच शिवाजी पार्कमधल्या या प्रकाराने शिवप्रेमींना संताप व्यक्त केला. तर या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो शिवाजी पार्कमधील ही दृश्य आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आणि त्यानंतर ती घटना ताजी असतानाच आता हा नवीन प्रकार समोर आलेला आहे. त्यामुळे शिवाजी पार्कमधल्या या घटनेमुळे शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला. आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. टॉप 50 न्यूज बातमी सांगलीमधून. सांगलीच्या मध्यवर्ती सहकारी बँकेने वर्षभरात थकीत कर्जदारावर कारवाईचा बडगा उगारलाय. तर यात थकबाकीदार 9 संस्थांवर कारवाई करत आतापर्यंत 130 कोटी 47 लाख रुपयांची कर्ज वसुली करण्यात आली आहे. तर बँकेकडून मार्च अखेरपर्यंत 100 कोटी वसुली होण्याचे सांगण्यात आलंय. देवतारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्येक कोल्हापुरात दिसलाय. तर हरिनामाचा जप करत असताना कसबा बाबड्यातील पांडुरंग उल्पेंना हार्ट अटॅक आलाय. तर डॉक्टर्सनी त्यांना मृत घोषित केलाय. मृतदेह अँब्युलन्समधून घरी नेत असताना स्पीड ब्रेकरचा धक्का बसला आणि पांडुरंग तात्यांच्या बोटाची हालचाल सुरू झाली. धाराशिवमध्ये मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. नायलॉन मांजाच्या वापरामुळे प्राणी, पक्षी आणि माणसांना देखील इजा होते. त्यामुळे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी जनजागृतीसाठी ही विशेष मोहीम राबवली आहे. मुंबईकरांनी तब्बल 52 कोटींची मॅगी फस्त केली आहे. मुंबईकरांनी ऑनलाईन ॲपवरून वर्षभरात 52 कोटींच्या मॅगीची ऑर्डर दिली आहे. 80 फुटबॉल स्टेडियम मधल्या प्रेक्षकांचं पोट भरू शकेल एवढी ही मॅगी होती जी मुंबईकरांनी वर्षभरात फस्त केली आहे. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यामध्ये कळंबेश्वर गावात महिला सरपंचाच्या पतीवर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. अवैध धंदे बंद केल्याच्या रागातून 5 गावगुंडांनी हा हल्ला केलाय. तर तुझा मस्सा जोगचा सरपंच करू अशी धमकी देखील हल्लेखोरांनी दिली आहे. विशाळगडावरील हिंसाचारानंतर कोल्हापूर पोलिसांनी 14 जुलैपासून गडावर संचारबंदी लागू केली होती. तब्बल 5 महिन्यानंतरही संचारबंदी लागूच आहे. त्यामुळे पर्यटकांना विशाळगडाला भेट देता येत नाहीये. तेव्हा ही संचारबंदी उठवावी अशी मागणी गडावरील नागरिक करतात. जळगावमध्ये आज संध्याकाळपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. पाळधी गावामध्ये 2 गटात झालेल्या वादानंतर संचारबंदी लागू केली होती. त्याचप्रमाणे 7 जणांना बेड्याही ठोकण्यात आल्यात. आता पाळधीमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला. आणि वळतोय आता एका महत्त्वाच्या बातमीकडे. चहाच्या टपरीवरील कागदी आणि प्लास्टिक कपांवर बंदी घालण्यात आली आहे. बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेशच दिलेत. तर चहाचे कप बनवताना त्यात BPA नावाच्या केमिकलचा वापर केला जातो. त्यामुळे कागदी आणि प्लास्टिक कपमध्ये चहा प्यायल्यास आजाराला निमंत्रण दिलं जात असल्याचा दावा करण्यात आला. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत सर्व विभागांसाठी प्लास्टिक आणि कागदी चहाच्या कपावर बंदी घालण्याचे एक आदेश निर्गमित झाले. 1 महिन्यापूर्वी नुकतीच आझादहिंदच्या वतीने आम्ही ती मागणी आंदोलनाच्या माध्यमातून लावून धरली. असंख्य नागरिकांचे जीव धोक्यात असणाऱ्या या कागदी कपामुळे खऱ्या अर्थानं नागरिकांना कॅन्सर होत आहे. कागदी कप बनवताना त्यामध्ये प्लास्टिकची लेअर राहते. ती लेअर कागदासोबत बांधण्यासाठी BPA नामक केमिकल वापरलं जातं. त्यामुळे आतला प्लास्टिक कागद वितळून हजारो किटाणू कॅन्सरचे आपल्या शरीरात जात आहेत.
पुण्यातून चतुर्थीनिमित्त अष्टविनायक दर्शनासाठी एसटीची विशेष बस सेवा सुरू करण्यात आली आहे. शिवाजीनगर पिंपरी चिंचवड आगारातून अष्टविनायक दर्शनासाठी विशेष बस सोडण्यात येणार आहेत. 2024 मध्ये नाशिकमधून विमानानं प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. 2023च्या तुलनेत 85,000 ही संख्या वाढली आहे. तब्बल 3 लाख प्रवाशांनी नाशिकमधून विविध ठिकाणी विमान प्रवास केला. 2024 मध्ये नाशिककरांना गिफ्ट मिळणार आहे. यावर्षी कोलकाता आणि चेन्नई या ठिकाणी देखील नाशिकमधून विमान सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या नाशिकमधून दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, नागपूर, इंदोर आणि गोवा या ठिकाणी नियमित विमान सेवा सुरू आहे. एसटी महामंडळाने नवीन वर्षात उत्पन्न वाढीसाठी नवा उपक्रम सुरू केला. एसटीचे चालक आणि वाहकांना आता प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. 31 जानेवारीपर्यंत प्रायोगिक तत्वावर हा प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल. वाढीव उत्पन्न आणलं तर यापैकी 20% रकमेचा भत्ता रोखीने देण्यात येणार आहे. एमपीएससीची 5 जानेवारीला होणारी महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2 फेब्रुवारीला होणार आहे. तर 2 फेब्रुवारीला होणारी महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा ही 4 मेला होणार आहे. वयोमर्यादेमुळे अपात्र ठरलेल्या उमेदवारांना 6 जानेवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहे. पुणे विभागातील म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्याची मुदत संपली आहे. 6,240 घरांसाठी जवळपास 94,000 जणांनी अर्ज केलाय. 28 जानेवारीला सोडतीचा कार्यक्रम होणार आहे. तब्बल 113 कोटींची अनामत रक्कम जमा झाली आहे. हिंगोलीमध्ये पुन्हा एकदा आरोग्य व्यवस्थेचे दाहक वास्तव दिसत आहे. तर प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांची इमारत मागील 9 वर्षांपासून पडून आहे. परिणामी या भागातील 20,000 नागरिकांना उपचारासाठी 25 किलोमीटरचं अंतर पार करावं लागतं. कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील अतिक्रमण हटवावं आणि गडावरील मंदिरे, युद्धांची स्मारके यांचा जीर्णोद्धार करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. तर विशाळगड रक्षण कृती समितीने ही मागणी केली आहे. यवतमाळमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांनी जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन केलंय. पाणी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतलंय. जिल्हा परिषदेची जमीन विकत घेऊन ते लोक जे जंगलामध्ये राहत होते त्याचं राज्यात पुढच्या 4 दिवसात थंडीचा जोर वाढणार आहे. येत्या काही दिवसात किमान तापमानाचा पारा 15 अंशांहून खाली येण्याची शक्यता आहे. पुढच्या 24 तासांमध्ये राज्यातल्या तापमानात चढ उतार अपेक्षित आहे. तर कोकण किनारपट्टीवर याचा परिणाम दिसणार आहे. हवामान विभागानं हा अंदाज वर्तवला आहे. यवतमाळ जिल्ह्यात पुन्हा थंडी वाढली आहे. यामुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आता थंडी असली तरी पुढील 2 दिवसात तापमान घटण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला. आणि आता वळतो एका वेगळ्या बातमीकडे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातल्या गिधाडाने चक्क 5 राज्यातून प्रवास करत तामिळनाडू गाठलाय. चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा प्रकल्पातून या गिधाडाला ऑगस्टमध्ये सोडण्यात आलं होतं. N11 असा सांकेतिक क्रमांक असलेल्या या गिधाडाला GPS टॅग लावण्यात आला होता. हे मादी गिधाड सर्वात आधी छत्तीसगडमध्ये गेलं. त्यानंतर 600 किलोमीटर अंतर गाठत तिने गुजरात गाठलं. आणि या प्रवासात या मादी गिधाडाने नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांमधून देखील उड्डाण केलंय. तर गुजरातमधून निघाल्यानंतर या गिधाडाने महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर असा प्रवास करून कर्नाटकात प्रवेश केलाय. तामिळनाडू गाठेपर्यंत या गिधाडाने छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यातून देखील प्रवास केला. तर आपण पाहतोय ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून या गिधाडाने आधी छत्तीसगड गाठलं, त्यानंतर छत्तीसगडमधून गुजरात गाठलं आणि गुजरातमधून महाराष्ट्रात या गिधाडाने प्रवास केला. तर महाराष्ट्रातून कर्नाटक आणि त्यानंतर कर्नाटकातून तामिळनाडूपर्यंत तब्बल 4,000 किलोमीटरचा प्रवास या गिधाडानं केला. आपण जे सोडलेले आहे ऑगस्ट महिन्यामध्ये साधारणतः तेव्हापासून आपण बघत आलोय की सर्व गिधाडे काही प्रमाणामध्ये त्या ज्या ठिकाणी त्यांना सोडले त्या भागामध्ये काही दिवस राहत होती आणि त्यानंतर त्यांनी एक्सप्लोर करायला सुरुवात केली. छत्तीसगडमध्ये, गुजरातमध्ये, कर्नाटकमध्ये आणि आता तामिळनाडूमध्ये सुद्धा काही गिधाडं आपल्याला त्याचे अस्तित्व म्हणजे जे काही आपलं ट्रॅकिंग डेटा आहे त्याच्यावरून आपल्याला माहिती पडतं. आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून.
बातमी लातूरमधून. लातूरमध्ये स्कूल बसचा अपघात झालाय. त्यात 4 विद्यार्थी गंभीर जखमी झाले. लातूर नांदेड महामार्गावरच्या कोळपा पाटी या ठिकाणी हा अपघात झालाय. जखमी मुलांवर लातूरमध्ये उपचार सुरू आहेत. जळगावच्या पाळधीमध्ये 2 गटात राडा झाला होता. या प्रकरणी आता पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही फुटेज जमा केलेत. हे फुटेज बघून जाळपोळ करणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत. मुंबईत लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू झालाय. वडाळा रेल्वे स्टेशन जवळ ही घटना घडली आहे. मोहन घोलप असं या 24 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे. कॉटन ग्रीन इथून कामावरून परतताना रुळावरील खांबाला धडकून तरुणाचा मृत्यू झालाय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या शोधासाठी सीआयडीनं 7 पथकं देशभर रवाना केली आहेत. फरार तिन्ही आरोपींना अटक करण्यासाठी सीआयडीनं आता फास आवळला. मुळे ज्या काही आत्ता ज्या बाबी आम्ही नमूद केल्या या कंप्लेंट बेस्ड आहेत. या संदर्भातल्या कंप्लेंट्स या आम्हाला वेगवेगळ्या जिल्ह्यामधून प्राप्त झालेल्या आहेत. माझ्याकडे आत्तासुद्धा पालघरमधून आलेली असेल, धुळ्यातून आलेली असेल, डबल ॲप्लिकेशनची वर्ध्यामधून आलेली असेल, काही स्थानिक आमच्या अधिकाऱ्यांकडनं त्यांच्या निदर्शनास आलेले आहेत, काही स्वतःहून केलेले आहेत. म्हणजे एक लाभार्थी जे आहे त्यांनी आम्हाला स्वतःहून ॲप्लिकेशन केलेलं आहे की माझं आता लग्न झालेलं आहे आणि मी महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये स्थलांतरित झालेलं आहे, त्यामुळे मी आपल्या या योजनेसाठी पात्र होणार नाही. एक आम्हाला जी आलेली आहे त्यांनी स्वतः दिलेलं आहे की आधार कार्ड हे करत असताना मी चुकीचा नंबर त्याच्यामध्ये टाकला. ही ऑक्टोबर महिन्यातली तक्रार आहे. 1-2 तक्रारी आमच्याकडे अशा आलेल्या आहेत की मला आता सरकारी नोकरी लागलेली आहे, त्याच्यामुळे मी या योजनेसाठी पात्र आता होत नाही. त्यामुळे आपण ज्या काही बाबी करत आहोत ह्या कंप्लेंट बेस्ड आहेत. कुठेही सरसकट स्क्रुटिनी ही आपण करणार नाही आहोत. हे मला आपल्या माध्यमातून सर्व माता भगिनींना निश्चितपणाने सांगायचं. ते आम्ही साधारणपणे आज मी आणताना या प्राथमिक स्वरूपात आणलेल्या आहेत. पण याच्यापैकी डबल ॲप्लिकेशनच्या, स्थलांतरित झालेल्याच्या, उत्पन्नाच्या याच्यामध्ये वाढ झालेल्याच्या साधारणपणे 80-90% तक्रारी त्या पद्धतीच्या आहेत, म्हणजे ज्या आलेल्या आहेत त्यापैकी. आणि त्याचं आम्ही एक जे काही त्या संदर्भातली योग्य तो विचार करून आम्ही या 5 बाबी आणि या 5 बाबी या आपण GRमध्ये नमूद केलेल्या आहेत. कुठंही आपण शासन निर्णयामध्ये बदल करत नाही आहोत. कुठल्याही एका योजनेचा जर आपण लाभ घेत असाल, समजा उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे, त्याचा लाभ 1500 आहे, म्हणून ज्या लाभार्थी आहेत संजय गांधीच्या ह्या आपण लाडक्या बहीणमध्ये घेतलेल्या नाही आहेत. पण नमो शेतकरी जी योजना आहे याचा 1000 रुपयाचा लाभ आहे. आपण GRमध्येच नमूद केलेलं आहे की आपण 1500 जो फरक असेल ती फरकाची रक्कम आपण देणार. त्याच्यामुळे याच्यात आपण कुठेही GRमध्ये आपण बदल करत नाही. दुचाकी आहे आम्ही GRमध्येच नमूद केलेलं आहे, पण 4 चाकी यांनी काही कंप्लेंट्स आम्हाला आलेल्या आहेत, तर त्याच्यानी आपण फक्त पॅन त्याच मुद्द्याची आपण पॅन महाराष्ट्र आपण स्क्रुटिनी करतोय. आपण कुठेही विदाऊट कंप्लेंट आम्ही स्क्रुटिनी इनिशिएट करत नाही आहोत. त्याच्यामुळे मी स्पेसिफाय केलेलं आहे की या 5 बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल, 2.5 लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाही आहेत. जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाही आहेत. जर ते इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाही आहेत. सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाही आहेत. आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाहीत. पण याच 5 बाबींवर आपण पॅन महाराष्ट्र जी आहे ती आपण त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलत आहोत. साधारण ॲनालिटिकल जर बघायला गेलं तर आपण तक्रारी किंवा आपल्या स्थानिक प्रशासनाच्या देखील लक्षात आलेलं आहे की काही म्हणजे पात्रधारक नसतानाही काही लोकांच्या खात्यात पैसे जात आहेत. याची आकडेवारी टक्केवारी किती आहे, साधारण किती टक्के महिलांना यातनं वगळलं जाईल असं वाटतंय आज प्राथमिकरित्या, जेणेकरून सरकारचा निधी देखील वाचेल? नाही, विषय याच्यामध्ये सरकारचा निधी वाचवणं नाही आहे, कारण आम्ही सुरुवातीच्या कालावधीपासूनच 2.5 कोटी लाभार्थी आपले असतील हे आम्ही विभाग म्हणून सुद्धा धरून चाललेलो होतो. जेव्हा बजेटची सुद्धा घोषणा झाली त्याच्यानंतर सुद्धा 2.5 कोटी लाभार्थी हे साधारणपणे रफली मॅक्सिमम असतील हा एक त्याच्यामुळे पैसे वाचवणं किंवा निधी वाचवणं हा विषय नाही आहे. याच्यामध्ये ज्या काही कंप्लेंट्समधल्या कालावधीमध्ये आल्या आणि त्या फक्त स्थानिक प्रशासन किंवा तिथल्या यांच्याकडून आल्या नाहीत तर वेगवेगळ्या माध्यमांकडून सुद्धा त्या आमच्याकडे येत होत्या. कारण बरेचसे माध्यमंसुद्धा आम्हाला हे करायची की अशा काही स्थानिक पातळीवर आम्ही मीडियामध्ये ज्या वेळेला आम्ही चर्चा करत असतो त्यावेळेला अशा पद्धतीची जी रियालिटी
तर त्यानुसार आपण जात आहोत. याच्यामध्ये कुठेही पैसे वाचवणं किंवा या सगळ्या बाबींचं हे नाही आहे. आम्ही आत्तापर्यंत. आणि आता वळतोय पुढच्या बातमीकडे. डी गुकेश आणि मनू भाकरला यंदाचा खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू खेळाडूंचा गौरव करणार आहेत, तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत. हरमनप्रीत सिंग, प्रवीण कुमारलाही खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. तर डी गुकेश आणि मनू भाकरला यंदाचा खेलरत्न पुरस्कार दिला जाणार. तर आपण पाहिलं होतं की याआधी मनू भाकरचं नाव या यादीतून वगळण्यात आलं होतं. तिच्या नावाची शिफारस करण्यात आली नव्हती. मात्र आता डी गुकेश नंतर मनू भाकरला देखील यंदाचा खेलरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. ही महत्त्वाची अपडेट समोर येते. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हा खेळाडूंचा गौरव करणार आहेत. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे आणि यंदाचा हा पुरस्कार मनू भाकरला देखील जाहीर करण्यात आला. आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून. संभाजीनगरात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नशेखोराने एका तरुणाची हत्या केली आहे. किरकोळ कारणावरून त्यानं चाकून भोसकलाय आणि या घटनेमुळे शहरातील वाढत्या नशेखोरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. नवी मुंबईतल्या कामोठेमध्ये आई मुलाचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. तर मुलाच्या अंगावर मारल्याचे व्रण दिसून येत आहेत. त्यामुळे दोघांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त होतोय. पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येतोय. मुंबईच्या वर्सोवात बाईक पार्किंगच्या वादातून हाणामारी झाली आहे. 2 तरुणांना जमावाकडून मारहाण करण्यात आली आहे. वर्सोवा यारी रोड भागामध्ये ही घटना घडली आहे. तर दोन्ही गटांविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गतवर्षाला निरोप देण्यासाठी कोल्हापूरच्या राजापुरीमध्ये गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे आणि त्याच्याकडून 78,250 रुपयांचा 3 किलो गांजा आणि मोबाईल हँडसेट असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 31च्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवण्यात आली आहे. या मोहिमेत वाकड पोलिसांनी तब्बल 5 किलो 100 ग्रॅम गांजा जप्त केलाय. या विरोधात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. कल्याण लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळीच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आज गवळी दाम्पत्याला कल्याण कोर्टामध्ये हजर केलं गेलंय. यावेळी कोर्टाने दोघांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सांगलीत बाईक चोरांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. त्यांच्याकडून तब्बल 19 बाईक्स जप्त करत 8 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई केली आहे. सागरी किनारा मार्गावर आता 2 अग्निशमन केंद्रे उभारण्यात येणार आहेत. वाहनांना या मार्गाचा जलद वाहतुकीसाठी फायदा होतोय. आता या जलद मार्गाचा वापर अग्नी सुरक्षेसाठी देखील करण्यात येणार आहे. धुळ्यातल्या विविध स्टॉल्स धारकांविरोधात वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. वाहतुकीस अडथळा येत असल्यामुळे कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यात 2024 या वर्षात दारूची विक्रमी विक्री झाली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या मद्य विक्री तपासणीतून ही माहिती समोर येते. यामध्ये 31 लाख लिटर विदेशी दारू तर 91 लाख लिटर देशी दारूची विक्री झाल्याचं समोर आलंय. आणि आता बातमी समोर येते अलिबागमधून. अलिबागच्या किहिम समुद्र किनाऱ्यावर बैलगाडी शर्यतीचा थरार पाहायला मिळाला. या बैलगाडी शर्यतीत सुमारे 135 बैलगाड्यांनी सहभाग घेतला होता. नवीन वर्षातली ही अलिबागमधली पहिलीच बैलगाडी शर्यत होती आणि त्यामुळे पर्यटकांसह शौकीनांनीही ही शर्यत पाहण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. काळी जोडी आहे ना, बेस्ट आहे. पब्लिकमध्ये खूप. आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे. आतापर्यंत तुम्ही नेत्यांचे वाढदिवस पाहिले असतील, अभिनेत्यांचे देखील वाढदिवस तुम्ही पाहिले असतील, पण आज तुम्ही जो वाढदिवस पाहणार आहात तो तर जंगी आहेच, मात्र आगळा वेगळा देखील आहे. कारण हा कोंबड्याचा बर्थडे आहे. चला पाहूया. खुर्चीवर बसलाय राजा आणि वाजतोय बाजा. डौलदार तुरा आणि बागदार मान, आमच्या कोको शेटची हीच शान. हे आहेत कोंबडोबा,
नाव यांचं चिमण्या, थाटात टेबलावर उभा, सभेत भाषण ठोकणाऱ्या पुढाऱ्यावानी, गळ्यात हारबी घातलाय आणि पठ्ठ्याची ओवाळणी बी होती. आता तुम्ही म्हणाल ही कशा पाय? हो साहेबांचा बड्डे हाय, ती बी 5वा. तयारी जोरात झाली, घरातली मंडळी जमली, ओवाळणी झाली, चिमण्यानं केकवर ताव हाणला, घरातल्या मंडळींनी हॅपी बर्थडेचं गाणं बी म्हणलं. दुनियानं नव्या वर्षात चिकन मटनवर फक्कड बेत केलाय, पण चिमण्यानं मात्र नशीब काढलंय बर का. गड्या, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम जिओ हजारों साल और साल के दिन हो 50,000. जळगावहून संजय महाजन.